गुड आफ्टरनून स्टुडंट्स. BA तृतीय वर्षाच्या गृहविज्ञान विषयाच्या या तासिकेमध्ये आपण गृहयोजनेची तत्व हा मुद्दा अभ्यासत होतो. यातील पहिले 4 तत्व जी आहेत ती आपण मागच्या तासिकेमध्ये बघितलेली आहेत, ज्याच्यामध्ये घराचा दृष्टिकोन किंवा घराचा दर्शनी भाग, दुसरा मुद्दा होता एकांतता, तिसरा मुद्दा होता खोल्याचे एकत्रीकरण आणि त्यानंतर खोल्याचे प्रशस्तीकरण. या 4 मुद्द्यानंतर आता पुढचं जे तत्व आहे ते म्हणजे आहे परिभ्रमण. आता परिभ्रमण म्हणजे सर्क्युलेशन. तर हे सर्क्युलेशन जे आहे ते म्हणजे एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाण्यासाठी जी जागा असते किंवा एका खोलीतून दुसऱ्या खोलीमध्ये जाताना कोणत्याही स्वरूपाचा अडथळा जो आहे तो त्या ठिकाणी येऊ नये आणि या पद्धतीने येण्या जाण्याचा मार्ग करणे म्हणजे परिभ्रमण होय. म्हणजे परिभ्रमण हे जे काही तत्व आहे हे एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाण्या येण्याचा जो रस्ता असतो किंवा जाण्या येण्याची जी जागा असते त्या जागेमध्ये कुठल्याही स्वरूपाचा अडथळा नसणं म्हणजे परिभ्रमण तत्वाचं त्या ठिकाणी योग्य पालन झालं आहे असं त्या ठिकाणी समजण्यात येईल. आता परिभ्रमण हे 2 प्रकारचे असते. एक म्हणजे आडवे परिभ्रमण आणि दुसरं म्हणजे उभे परिभ्रमण. तर आडवे परिभ्रमण म्हणजे काय, ज्याला हॉरिझॉन्टल सर्क्युलेशन असं देखील म्हटलं जातं. तर याच्यामध्ये काय होतं की एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाण्याचा मार्ग, एका खोलीतून दुसऱ्या खोलीमध्ये जाण्याचा जो मार्ग असतो तो म्हणजे आडवं परिभ्रमण होय. म्हणजे सरळ रेषेमध्ये जाणारा जो मार्ग असतो तो म्हणजे आडवं परिभ्रमण. याच्यासाठी काय आहे की पॅसेजचा वापर करायला लागतो किंवा पॅसेजचा वापर साधारणपणे केलेला असतो. म्हणजेच इतर खोल्यांची एकांतता देखील त्या ठिकाणी बाधित राहील किंवा त्या ठिकाणी ती अखंडता पाळली जाईल. अशा मार्गाची लांबी रुंदी ही योग्य असायला पाहिजे. म्हणजे जास्त वेळ आणि ऊर्जा त्या ठिकाणी व्यक्तींची खर्च होणार नाही. म्हणजे एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाण्यासाठीचा जो मार्ग आहे याची रुंदी आणि याची लांबी ही त्या ठिकाणी विचारपूर्वक ठेवली पाहिजे की जेणेकरून हे परिभ्रमण करणारा जो काही घरातला सदस्य असेल त्याचा वेळ आणि श्रम जो आहे तो त्या ठिकाणी वेस्ट होणार नाही किंवा वाया जाणार. त्याच्यानंतर आहे उभे परिभ्रमण म्हणजे व्हर्टिकल सर्क्युलेशन. तर एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावरती म्हणजे ग्राउंड फ्लोअर टू फर्स्ट फ्लोअर किंवा फर्स्ट टू सेकंड फ्लोअर म्हणजे एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठीचा जो मार्ग असतो तो म्हणजे उभे परिभ्रमण होय. तर याच्यासाठी काय आहे की साधारणपणे जिना, लिफ्ट या गोष्टींचा वापर ह्या उभ्या परिभ्रमणासाठी केला जातो. याच्यामध्ये जिन्याच्या पायऱ्या ज्या आहेत याची रुंदी आणि याची उंची ही योग्य असायला पाहिजे. म्हणजे पायऱ्या चढताना कोणालाही त्रास होणार नाही. तसेच या पायऱ्यांवरती भरपूर स्वरूपाचा सूर्यप्रकाश किंवा हवा त्या ठिकाणी खेळती असायला पाहिजे. म्हणजे जिना हा सोयीस्कर असल्यास कमी श्रमामध्ये आणि अपघात विरहित म्हणजे कुठल्याही स्वरूपाचा ॲक्सिडेंट त्या ठिकाणी न होता जिना चढता किंवा उतरता येईल. घरात अडथळा न येता सहजपणे पोहोचता येईल असे ह्या तत्वाचा मुख्य उद्देश आहे. म्हणजे परिभ्रमणामध्ये जेव्हा व्यक्ती एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जातो किंवा एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यामध्ये जातो तेव्हा एकांतता हा जो काही आपला दृष्टिकोन आहे किंवा एकांतता हे जे काही आपलं गृहयोजनेचं एक तत्व आहे हे तत्व त्या ठिकाणी राखलं गेलं पाहिजे. आणि सोबतच ज्या जिना आपण चढून जातो आहे किंवा जे एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाण्याचा जो मार्ग आहे त्या ठिकाणावरती प्रकाश आणि हवा या दोनही गोष्टींचं खेळतं असं वातावरण त्या ठिकाणी पाहिजे की जेणेकरून त्या चालनामध्ये किंवा त्या चढण्या उतरण्यामध्ये व्यक्तीला आरोग्याचे कुठले त्रास जे आहेत ते उद्भवणार नाही. म्हणून त्या ठिकाणी योग्य हवा आणि योग्य सूर्यप्रकाश पाहिजे. सोबतच पायऱ्यांची उंची आणि रुंदी ही देखील प्रमाणशीर पाहिजे. जर ती प्रमाणशीर नसेल तर व्यक्तीला चढता उतरताना पाय, कंबर, खांदा,
मणका यासारखे जे काही आपले बॉडी पोश्चरचे पार्ट्स असतात याच्यावरती एक प्रकारचा ट्रेस किंवा ताण जो आहे, स्ट्रेस आणि ताण जो आहे तो त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतो आणि त्याचं रूपांतर जे आहे ते त्या व्यक्तीच्या शारीरिक दुखण्यामध्ये होऊ शकतं. म्हणून सर्क्युलेशनसाठी किंवा परिभ्रमणासाठी जो काही उपाय आपण अवलंबू, म्हणजे उभे परिभ्रमण किंवा आडवे परिभ्रमण, या दोन्हीही परिभ्रमणामध्ये योग्य पद्धतीने किंवा योग्य रचनेनुसार त्याच्यामध्ये स्पेस, रुंदी, उंची ही ठेवलेली असली पाहिजे. त्या ठिकाणी पुरेशी खेळती हवा आणि भरपूर सूर्यप्रकाश किंवा नैसर्गिक प्रकाश त्या ठिकाणी हा असला पाहिजे की ज्याच्यामुळे अपघाताविना, म्हणजे कुठल्याही स्वरूपाचा अपघात त्या ठिकाणी घडून येणार नाही आणि कुठल्याही स्वरूपाचा शारीरिक ताण न निर्माण होता व्यक्ती तो परिभ्रमण जे आहे ते सर्क्युलेशन जे आहे ते व्यवस्थितरित्या करू शकेल. ह्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे प्रकाश आणि वायुवेजन, म्हणजे लाइटिंग अँड व्हेंटिलेशन. आता प्रत्येक खोलीमध्ये सूर्यप्रकाश हा पोहोचलाच पाहिजे, कारण की सूर्यप्रकाशाच्या उपस्थितीमध्ये आपल्या घरातील दमटपणा जो असतो, बंदिस्तपणा जो असतो तो त्या ठिकाणी कमी होण्यासाठी मदत होते. आणि मग त्या बंदिस्तपणामुळे किंवा त्या पॅक असलेल्या वातावरणामध्ये जी स्मेल येत असते किंवा जो कपड्यांना कसर लागण्याचा भाग असतो किंवा आपल्या फर्निचरला जो किडा लागण्याचा किंवा छिद्र पडणे वगैरे सारखी किंवा स्मेल येणं, म्हणजे लाकडाचं वगैरे फर्निचर असेल तर ते त्या ठिकाणी मॉइश्चर कलेक्ट करतं आणि मग त्याच्यामुळे एक वेगळ्या प्रकारचा स्मेल जो आहे तो साधारणपणे आपल्या घरामध्ये निर्माण होऊ शकतो. आणि मग हा स्मेल जो आहे हा निर्माण होऊ नये म्हणून प्रत्येक खोलीमध्ये योग्य प्रमाणात सूर्यप्रकाशाची उपस्थिती, म्हणजे त्याचं येणं जाणं हे त्या ठिकाणी असलं पाहिजे आणि ही गोष्ट महत्त्वाची आहे. त्याचप्रमाणे खिडक्या व दारांची रचना ही अशी असायला पाहिजे की त्याच्यामधनं नैसर्गिक प्रकाश जो आहे तो त्या जागेवरती, त्या ठिकाणावरती व्यवस्थित प्रमाणात पोहोचेल किंवा त्याला व्यवस्थित प्रमाणात त्या ठिकाणी येता येईल. त्यामुळे घरात काम करणाऱ्या व्यक्तीला एक प्रकारचा उत्साह जो आहे तो त्या ठिकाणी निर्माण होईल आणि सूर्यप्रकाशामुळे काम करताना डोळ्यावर येणारा ताण जो आहे तो ताण त्या ठिकाणी पडणार नाही. सूर्यप्रकाशामुळे हानिकारक जंतूंचा नाश त्या ठिकाणी होत असतो, जसं किडे, माशा, डास याचे प्रमाण कमी होऊन आरोग्याच्या दृष्टीने उत्तम असं वातावरण आपल्या घरामध्ये निर्माण होऊ शकतं. आणि म्हणून नैसर्गिक हवा आणि नैसर्गिक प्रकाश या दोनही गोष्टींची प्राप्ती ही आपल्या घरातील व्यक्तींच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाची मानली जाते. त्याच्यानंतर कृत्रिम प्रकाश जो आहे हा रात्रीच्या वेळी आपण उपयोगात आणत असतो, तर त्याचं योग्य प्रकाश यावा म्हणून आपण याच्यासाठी काही आर्टिफिशियल, म्हणजे विद्युत साधनांचा किंवा विद्युत दिव्यांचा आर्टिफिशियल प्रकाशाचा वापर जो आहे तो आपण त्या ठिकाणी करत असतो. कारण दिवसा आपल्याला नैसर्गिक प्रकाशाची प्राप्ती होत असते, परंतु रात्री आपल्याला या आर्टिफिशियल लाईटच्या माध्यमातूनच आपली कामं करायची असतात. मग वायुविजन हे शुद्ध हवेसाठी आवश्यक आहे. त्यासाठी घरातील दरवाजे खिडक्यांची रचना ही योग्य असायला पाहिजे, म्हणजे समोरासमोर असायला पाहिजे. आणि कृत्रिमरित्या सुद्धा वायुविजन काही ठिकाणी साधलं जातं. या वायुविजनामुळे हवेतील प्राणवायूचे प्रमाण हे या ठिकाणी योग्य ठेवले जाते, ज्याच्यामुळे कुबट वास नष्ट केला जातो. आर्द्रतेचं प्रमाण जे आहे आपल्या खोलीतलं ते कमी केलं जातं. त्या ठिकाणची हवा जी आहे ती त्या ठिकाणी खेळती ठेवली जाते. ह्या गोष्टी ज्या आहेत त्या वायुविजनामध्ये खूप महत्त्वाच्या आहे किंवा ह्या गोष्टी साधून आपण वायुविजन करू शकतो किंवा वायुविजनाचा मुद्दा जो आहे तो आपण साध्य करू शकतो. आता नैसर्गिक, कृत्रिम असो किंवा नैसर्गिक असो, वायुविजन हे घराकरिता आवश्यकच आहे, कारण की त्याच्यामधनं आपल्याला ऑक्सिजनची प्राप्ती होणार असते आणि आपल्या आरोग्यासाठी ती गोष्ट आवश्यक आहे. म्हणून याच्यासाठी हे तत्त्व जे आहे, म्हणजे प्रकाश योजनेचं आणि वायुविजनाचं, हे गृह योजनेचं एक तत्त्व आहे आणि हे काळजीपूर्वकरित्या हाताळलं गेलं पाहिजे जेव्हा आपण घराची रचना किंवा घराची मांडणी करत असतो तेव्हा.
त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे आर्थिक काटकसर। आता आर्थिक काटकसर म्हणजे की बांधकाम करताना अनावश्यक असा खर्च करून बांधकाम करण्यापेक्षा आवश्यक त्या ठिकाणी आणि योग्य तितकाच खर्च केला गेला पाहिजे। कारण का की अशा प्रकारची जर काटकसर आपण केली तर कामाचा म्हणजे काटकसर जर केली तर आपला पैसा वाचू शकतो, परंतु काटकसर करताना कामाच्या दर्जाशी तडजोड करता कामा नये, म्हणजे कामाचा दर्जा त्या ठिकाणी खालवायचा नाही। म्हणून काम करताना मात्र काटकसर करायची, परंतु दर्जा आणि उपयोगिता याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही। आपल्या आर्थिक परिस्थितीप्रमाणे आपण घर बांधलं पाहिजे किंवा घर जे आहे ते बांधलं जातं आणि घर बांधताना योग्य त्या ठिकाणीच तडजोडी कराव्या आणि ज्याच्यामुळे आपले नुकसान होणार नाही याकडे देखील आपण लक्ष देणं गरजेचं आहे। बांधकामामध्ये सौंदर्यापेक्षा मजबूती, उपयोगिता आणि संरक्षण या गोष्टीला जास्त महत्त्व दिलं गेलं पाहिजे किंवा दिलं जावं। काटकसर करताना गैरसोय होणार नाही हे देखील बघितलं पाहिजे। एकंदर काटकसर करायची तर ती कुठे करायची त्याच्यासाठी बांधकामाबद्दल काही माहिती असणं आवश्यक आहे, तरच काटकसर कुठे करावी हे लक्षात येईल। म्हणजे एकंदर आपल्याला त्या क्षेत्राची त्या गोष्टीची पूर्ण माहिती असायला पाहिजे, तेव्हाच आपण ही काटकसर करू आणि ती काटकसर योग्य ठरेल। अन्यथा काटकसर करून जर आपण काही कामं करू तर त्याचा उलटा परिणाम जो आहे तो आपल्या गृहयोजनेवरती पडायला नको। म्हणून काटकसर करताना ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच काटकसर करायला पाहिजे। आता शेवटचा मुद्दा आहे स्वच्छता म्हणजे सॅनिटेशन। स्वच्छता हे तत्त्व अत्यंत घरासाठी महत्त्वाचं आहे किंवा गृहासाठी महत्त्वाचं आहे, कारण याच्यामुळेच कुटुंबातील सदस्यांचं आरोग्य आणि आपल्या घराची स्वच्छता जी आहे ती देखील त्या ठिकाणी साधता येते। स्वच्छतेमुळे घरातील व्यक्तींचे आरोग्य हे चांगलं राहतं आणि घराच्या सौंदर्यामध्ये देखील भर पडते किंवा सौंदर्य देखील त्या ठिकाणी टिकून राहतं। स्वच्छतेमध्ये घरातील लोकांचे आरोग्य व घराचे सौंदर्य हे चांगले राहते। स्वच्छतेमध्ये घरात येणारा प्रकाश जो आहे किंवा वायुविजनाची जी व्यवस्था आहे किंवा इतर व्यवस्था किंवा स्वच्छतेसाठीच्या ज्या सोयी आहेत इत्यादी गोष्टींचा समावेश जो आहे तो या सॅनिटेशन पार्टमध्ये किंवा स्वच्छता या तत्वामध्ये होत असतो। घराच्या योजनेचा जेव्हा आपण विचार करतो तर घरातील प्रत्येक खोलीमध्ये नैसर्गिक सूर्यप्रकाश याकडे कसा येईल याच्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे। त्याच्यासाठी दारे व खिडक्या यांची रचना अशी असायला पाहिजे की घरामध्ये भरपूर हवा, भरपूर प्रकाश येईल, हवा खेळती राहील आणि उजेड हा त्या ठिकाणी कायम राहील आणि मग ज्या ठिकाणी हवा खेळती राहते त्या ठिकाणी वायुविजन हे चांगल्या पद्धतीने साधलं जात असतं। आता घरातील स्वच्छता, पाणी भरपूर प्रमाणात असायला पाहिजे, पिण्याच्या पाण्याची आणि वापरण्याची पाण्याची सोय त्या ठिकाणी असावी। सर्वसाधारण सोयींमध्ये केर कचऱ्याची विल्हेवाट लावणे, सांडपाण्याची सोय करणे, घरातील फरशी, स्वयंपाकघरातील स्वच्छता याकडे देखील लक्ष देणे महत्त्वाचे आहे। घरामध्ये आधुनिक साहित्याचा वापर करून स्वच्छता करणे सोपे जात असते। उदाहरणार्थ स्वच्छता करायला सोप्या टाईल्स बसवणे किंवा टाईल्स लावणे। एकूण घराचे सौंदर्य, घरातील लोकांचे प्रमाण किंवा त्या लोकांचे आरोग्य हे नीट राखले जाईल म्हणून स्वच्छतेकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे। म्हणजे स्वच्छता या तत्वाचा मुळात कुटुंबाच्या आरोग्यासाठी काळजीपूर्वकपणे विचार करणं गरजेचं आहे। गृहयोजनेमध्ये वरीलप्रमाणे जी काही 9 तत्त्वे सांगितलेली आहेत या तत्वांचा योग्य प्रमाणात उपयोग करून गृहयोजना ही साधता येऊ शकते किंवा गृहयोजना ही करता येऊ शकते आणि त्याच्यामुळे कुटुंबातील व्यक्तींना किंवा कुटुंबातील सदस्यांना सुखाची आणि समाधानाची प्राप्ती जी आहे ती त्या ठिकाणी मिळू शकते। तर या ठिकाणी एकंदर गृहयोजनेची तत्त्वे हा जो काही मुद्दा आहे आपण हा मुद्दा या ठिकाणी संपवत आहोत। एकंदर 9 गृहयोजनेच्या तत्वांचा
पूर्णपणे माहिती आपण या 2 लेक्चरमधनं घेतलेली आहे। तर या गृहयोजनेच्या तत्व हा मुद्दा या ठिकाणी आपला संपतो आहे। पुढील तासिकेमध्ये आपण एक नवीन मुद्दा घेऊन पुन्हा भेटू। तोपर्यंत धन्यवाद।